नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये महापारेषण त्याच्यानंतर महानिर्मिती आणि महावितरण मध्ये जवळपास 8000 जागा निघालेल्या आहेत। तर त्या एग्जाम IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ मी YouTube वरती अपलोड केलेला आहे, जे की 2 इंडक्टन्स सिरीज मध्ये असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे त्याचे फॉर्म्युले पण बघितलेले आहेत आपण, आणि त्याच्यावरती एक्झाम्पल उदाहरण पण बघलेले आहेत। ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी व्हिडिओ बघून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 इंडक्टर जर समजा पॅरलल मध्ये असतील आणि त्याचं कनेक्शन जर पॅरलल एडिंग म्हणजे ऍडिटिव्ह आणि पॅरलल अपोजिंग म्हणजे सबट्रॅक्टिव्ह असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकतर परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला जातो किंवा तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला एक प्रॉब्लेम म्हणजे एक गणित त्याच्यावरती दिलं जातं। तर तो प्रॉब्लेम तुमचा परीक्षेमध्ये आल्यानंतर चुकू नये त्याच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये या व्हिडिओचा फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बघूया पॅरलल एडिंग म्हणजेच ऍडिटिव्ह म्हणजे ह्या ठिकाणी हे 2 इंडक्टन्स पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि हे जे इंडक्टन्स आहेत हे आयसोलेटेड इंडक्टर नाहीत। तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना आयसोलेटेड इंडक्टरचा कन्सेप्ट माहिती आहे, हे विदाउट आयसोलेशनचे इंडक्टर्स आहेत। म्हणजे याच्यामध्ये जो फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे हा फ्लक्स ह्या इंडक्टरच्या दुसऱ्या कॉइल सोबत लिंक होणार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्स येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जनरली बघा तुम्हाला कुठला कन्सेप्ट माहिती आहे, जर समजा 2 इंडक्टर आपण असं डायरेक्ट सिरीज मध्ये, हे आयसोलेटेड इंडक्टर आहेत, असे जर 2 इंडक्टर सिरीज मध्ये असतील समजा L1 आणि L2 आणि टोटल तुम्हाला या 2 इंडक्टरचा इंडक्टन्स काढायला सांगितलं समजा, तर तुम्ही काय करता L = L1 + L2 करता, म्हणजे डायरेक्ट आपण काय करतो त्याची बेरीज करतो। हे ह्या ठिकाणी आयसोलेटेड इंडक्टर आहे। आणि हेच 2 इंडक्टर जर समजा असे पॅरलल मध्ये असतील, 2 इंडक्टर हे असे पॅरलल मध्ये आहेत समजा L1 आणि L2, आणि तुम्हाला टोटल इंडक्टन्स याचा जर काढायचा असेल तर तुम्ही काय करता, याच्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत। 2 इंडक्टर जर असतील तर या दोघांचा गुणाकार भागिले या दोघांची बेरीज, म्हणजेच काय कराल तुम्ही L1 × L2 कराल आणि भागिले L1 + L2 कराल, म्हणजे हा टोटल इंडक्टन्स आपल्याला काढता येतो। किंवा ऑर मध्ये तुम्हाला हा सुद्धा फॉर्म्युला वापरता येतो,1/L = 1/L1 + 1/L2। ठीक आहे, 3 इंडक्टर असतील तर 1/L3 प्लस 4 इंडक्टर असतील तर 1/L4। अशी फॉर्म्युले तुम्ही यूज करून कॅल्क्युलेशन केलेले आहेत आणि हे तुम्हाला येतात। पण हे जे इंडक्टर आहेत हे विदाउट आयसोलेशनचे इंडक्टर आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी अशा टाइपचे जर इंडक्टर दिले असतील तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर याच्या अगोदर सिरीज मध्ये इंडक्टर असतील तर तो व्हिडिओ YouTube वरती अपलोड केलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल तो व्हिडिओ बघून घ्या। ठीक आहे, म्हणजे जर समजा 2 इंडक्टर असे सिरीज मध्ये असतील L1 आणि L2, त्याच्यासाठी फॉर्म्युला जर टोटल इंडक्टन्स काढायचा असेल तर तुम्हाला L1 + L2 + 2M। M काय आहे तर म्युच्युअल इंडक्टन्स आहे। M काय आहे म्युच्युअल इंडक्टन्स बघूया। ठीक आहे, तर हे 2 इंडक्टर पॅरलल मध्ये जर आहेत समजा, म्हणजे इथून जर आपण करंट फ्लो केलो तर हा करंट जो आहे हा करंट, काही करंट या डायरेक्शन मध्ये फ्लो होईल आणि काही करंट या डायरेक्शन मध्ये फ्लो होईल। आणि ह्या डॉट वरून आपल्याला काय लक्षात येते की या डॉट वरून तुम्हाला ह्याच्यामधून या ठिकाणी म्हणजे करंट इथून स्टार्ट होतोय आणि इथं एंड होतोय, म्हणजे इथून करंट स्टार्ट होतोय फ्लो व्हायला, इथून एंड होतोय, म्हणजे ह्या दोन्ही इंडक्टर मधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन सेम आहे, म्हणून याला आपण काय म्हणलो आपण ऍडिटिव्ह। म्हणजे जर दोन्ही करंटची डायरेक्शन सेम असेल तर आपण या ठिकाणी ऍडिटिव्ह पोलॅरिटी म्हणतो पॅरलल साठी। आणि तोच इथं सुद्धा पॅरलल अपोजिंगचे म्हणजे सबट्रॅक्टिव्ह इंडक्टर ड्रॉ केलेले आहेत। इथून करंट फ्लो झाल्यानंतर हा करंट बघा इथून एंटर होतोय, म्हणजे L1 मधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन ही
खालच्या साईडला आहे म्हणजे डाऊनवर्ड आहे, पण L2 मधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन ही अपवर्डला आहे. हे कशावरून ओळखलं आपण? कारण की डॉट ह्या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी डॉट आहे म्हणजे तिथून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. म्हणजे करंट इथून फ्लो व्हायला स्टार्ट झाला म्हणजे हा असा अपवर्ड साईडला वरच्या साईडला करंट फ्लो होतो. म्हणजे या ठिकाणी L1 आणि L2 ची जी करंटची डायरेक्शन आहे अपोजिट आहे, म्हणून इथं काय म्हणतो आपण? अपोजिंग म्हणजेच काय? सबट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. आणि इथं काय म्हणतो आपण? एडिंग म्हणजेच काय? ऍडिटिव्ह. म्हणजे दोन्हीची सेम आहे. मग जर समजा परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती बघा डायरेक्ट एक तर तुम्हाला फॉर्म्युला विचारला जातो म्हणजे हे सूत्र विचारले जाते, किंवा तुम्हाला L1 L2 आणि M ची व्हॅल्यू दिली जाते आणि तुम्हाला टोटल इंडक्टन्स काढायला सांगतात. ठीक आहे. तर मी तुम्हाला हे पहिल्यांदा थेअरीचा जो क्वेश्चन येणार आहे डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युल्यावरती येऊ शकतो. थेअरीचं स्टेटमेंट येईल पॅरलल एडिंग ऍडिटिव्ह सबट्रॅक्टिव्हचा फॉर्म्युला कोणता आहे खालीलपैकी. ठीक आहे. किंवा सूत्र कोणतं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. L इक्वल्स टू L1 इंटू L2 मायनस M स्क्वेअर अपॉन L1 प्लस L2 मायनस 2M. ठीक आहे. म्हणजे ह्या L1 आणि L2 चा गुणाकार करायचा मायनस M काय आहे? म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन टू कॉइल्स. म्हणजे दोन इंडक्टन्स मधला जो म्युच्युअल म्हणजेच काय? कॉमन इंडक्टन्स जे की फ्लक्स मुळे त्या ठिकाणी प्रेझेंट असतो तो इंडक्टन्स. ठीक आहे. त्याला आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो. त्याचा स्क्वेअर करायचा भागिले या दोघांची बेरीज करायचं मायनस 2M करायचं. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर ह्या एडिंग म्हणजेच ऍडिटिव्ह मध्ये आणि सबट्रॅक्टिव्ह मध्ये काय फरक आहे? या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलात, काळजीपूर्वक जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर बघा फक्त फरक तुम्हाला इथं दिसतो. इथं मायनस आहे आणि इथं काय आहे? प्लस आहे. ठीक आहे. या ठिकाणी मायनस आहे, इथं प्लस आहे. बाकी पॅरामीटर सेमच आहेत. इथं सुद्धा L इक्वल्स टू L1 इंटू L2 मायनस M स्क्वेअर अपॉन L1 प्लस L2 प्लस 2M. ठीक आहे. सेम फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला म्हणजे थिअरीचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला ह्या ऍडिटिव्ह पोलॅरिटी वरती आला पॅरललच्या किंवा पॅरलल सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी वरती आला तर तुम्हाला बघा जर सबट्रॅक्टिव्ह आला तर ह्या ठिकाणी तुम्हाला इथं ऑप्शन कसे चेंज केले जातात. आता पॅरलल सबट्रॅक्टिव्हचा क्वेश्चन आला, आयडेंटिफाय द फॉर्म्युला फॉर पॅरलल सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी फॉर टू इंडक्टन्स. हा जर फॉर्म्युला आला समजा तर तुम्हाला हे एक करेक्ट फॉर्म्युला दिल्या जाते आणि चुकीचे तुम्हाला 4 ऑप्शन दिल्या जातात. म्हणजे इथं प्लस दिल्या जाते, इथं मायनस दिल्या जाते, किंवा L1 प्लस L2 इथं दिल्या जाते, L1 इंटू L2 इथं दिल्या जाते, किंवा L1 मायनस L2 दिले. म्हणजे चुकीचे 5 ऑप्शन याच्या रिलेटेड तयार केल्या जातात. तर परीक्षेमध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी शोधून त्या आन्सरला क्लिक करायचं आहे. म्हणजे पॅरलल सबट्रॅक्टिव्ह आलं तर हे करेक्ट आन्सर आहे आणि पॅरलल ऍडिटिव्ह आलं तर हे आन्सर करेक्ट आहे. आता याच्यावरती जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर बघू विद्यार्थ्यांना म्हणजे किती विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतात. ज्यांना हे समजलं असेल त्यांनी बरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ते कमेंटमध्ये त्याचा आन्सर कमेंट करतील. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा L1 ची व्हॅल्यू आहे समजा, इथं L1 ची व्हॅल्यू आहे समजा, L1 ची व्हॅल्यू आहे 2 मिली हेनरी आणि L2 ची व्हॅल्यू आहे समजा 3 मिली हेनरी आणि M ची व्हॅल्यू आहे समजा 3. ठीक आहे. म्युच्युअल इंडक्टन्स आहे समजा 3 मिली हेनरी म्युच्युअल इंडक्टन्स. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला एक प्रॉब्लेमचं स्टेटमेंट दिल्या जाते आणि त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू दिल्या जातात. मग तुम्हाला पॅरलल ऍडिटिव्ह पोलॅरिटी आहे असं म्हणल्यानंतर हा फॉर्म्युला हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. मग या सूत्रानुसार टोटल इंडक्टन्स जर काढायचा असेल म्हणजे L ची व्हॅल्यू काढायचं असेल तर L1 इंटू L2 आहे. याच्यानुसार आपण या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूया. L1 किती आहे? 2 आणि L2 किती आहे? 3. म्हणजे 2 गुणिले 3 मायनस 3 चा वर्ग, कारण M चा वर्ग, M ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर L1 प्लस L2 म्हणजेच काय? 2 प्लस 3 मायनस 2M मायनस 2M. M म्हणजे किती रे? M म्हणजे 3. ठीक आहे. M म्हणजे 3. मग याचे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. 2 गुणिले 3 किती? 6. ठीक आहे. 3 दोन्ही 6 आणि मायनस हे 3 चा वर्ग म्हणजे किती येईल? 9 येईल. त्याच्यानंतर 2 आणि 3 किती येईल? 5 मायनस 3 दोन्ही 6. ठीक आहे. 6 मायनस 3 6 मायनस 9 म्हणजे ह्या ठिकाणी मायनस 3 येईल.
5 मायनस 6 म्हणजे -1 येईल, म्हणजे एल ची व्हॅल्यू मायनस मायनस कॅन्सल होईल, एल ची व्हॅल्यू किती येईल 3 मिली हेनरी. मग एल ची व्हॅल्यू ही 3 मिली हेनरी आलेली आहे. मग असा जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम आला तर मग हे करेक्ट आन्सर याचं 3 मिली हेनरी असणार आहे. तर हे 3 मिली हेनरी तुम्हाला 5 ऑप्शन मधून शोधून काढायचं आहे आणि त्या आन्सरला क्लिक करायचं आहे. तर हा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. आता दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे समजलं असेल त्यांनी मी जो प्रॉब्लेम देणार आहे व्हॅल्यू चेंज करून ते सॉल्व्ह करायचं आणि आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं. ठीक आहे. L1 ची व्हॅल्यू आहे समजा या ठिकाणी 4 आणि L2 ची व्हॅल्यू आहे 5. त्याच्यानंतर M ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 4. ठीक आहे. तर हे झालं L1, L2 आणि M. तुम्ही या फॉर्म्युल्यानं सेम प्रोसेस फॉलो करा, ही मेथड वापरा आणि सॉल्व्ह करा. मला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण पॅरलल अपोजिंग सबट्रॅक्टिव्हचं. आता तुम्हाला L1, L2 साठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ह्या ठिकाणी मायनस आहे आणि फक्त ह्या ठिकाणी प्लस आहे. ठीक आहे. तर इथं पॅरलल साठी प्लस लक्षात ठेवायचं आणि ह्या ठिकाणी पॅरलल सबट्रॅक्टिव्ह साठी आणि पॅरलल ऍडिटिव्ह साठी मायनस लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हा फरक आहे. इथं सुद्धा समजा L1, L2 च्या व्हॅल्यू तुम्हाला दिली. ठीक आहे. L1 ची व्हॅल्यू दिली समजा या ठिकाणी 4 हेनरी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर L2 ची व्हॅल्यू दिली समजा इथं 6 हेनरी. ठीक आहे. आणि M दिले तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स या दोघांमधला म्युच्युअल इंडक्टन्स दिलं समजा या ठिकाणी 3 हेनरी. बघा व्हॅल्यू तुम्हाला एकतर हेनरी मध्ये दिल्या जातात किंवा मिली हेनरी मध्ये दिल्या जातात किंवा मायक्रो हेनरी मध्ये दिल्या जातात किंवा नॅनो हेनरी मध्ये दिल्या जातात. जे युनिट दिलंय ते युनिट घ्यायचं. जर समजा हे वेगवेगळ्या युनिट मध्ये दिलंय, एक समजा हेनरी मध्ये, दुसरी मिली हेनरी मध्ये, मायक्रो हेनरी मध्ये दिलं तर त्याला कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे मिली जर दिलं तर 10⁻³ घ्यायचं, मायक्रो दिलं तर 10⁻6 घ्यायचं. पण सगळ्या व्हॅल्यू हेनरी मध्ये दिल्या असेल तर कन्वर्ट करायची गरज आहे का नाही? सगळ्या व्हॅल्यू इथं मिली हेनरी मध्ये दिलेल्या आहेत, मग कन्वर्ट करायची गरज आहे का नाही? सगळ्या व्हॅल्यू जर मायक्रो हेनरी मध्ये दिलेल्या असतील तर कन्वर्ट करायची गरज आहे का नाही? ठीक आहे. तर हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. मग या फॉर्म्युल्यानुसार याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचं. म्हणजे L ची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल L1 × L2, L1 किती आहे 4 गुणिले ठीक आहे 6 मायनस M चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर. ठीक आहे. पुन्हा भागिले L1 + L2 म्हणजे 4 + 6. L2 किती आहे 6 प्लस 2M म्हणजे M ची व्हॅल्यू किती आहे 3. ठीक आहे. याचे कॅल्क्युलेशन करून घ्या. कॅल्क्युलेशन काय येतील 6 गुणिले 4 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 मायनस 3 चा वर्ग किती येते 9. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं 4 आणि 6 किती होते 10 प्लस या ठिकाणी 2 गुणिले 3 म्हणजे 2 त्रिक 6. ठीक आहे. म्हणजेच बघा 24 मधून 9 जर गेले समजा तर किती राहतात 15 राहतात. ठीक आहे. 15 आणि 10 आणि 6 किती येते 16 येते. ठीक आहे. मग 15/16. आता ह्याला जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे. तर इथं पॉइंट घेतल्यानंतर 150 होते, मग 16 त्याला भागाकार करा, पॉइंट मध्ये आन्सर आपलं येते. ठीक आहे. जर अशा टाइप मध्ये बी परीक्षा ऑप्शन असतील तर हे आन्सर आपल्याला लिहायचं आहे, तिथं टिक करायचं आहे. आणि जर पॉइंट मध्ये असेल तर याला कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. कारण इथं पॉइंट दिल्यानंतर इथं 150 होते, 16ला 150 ने भागाकार करून जे पॉइंट मध्ये येते ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. दोन्ही मेथडनं करू शकता. हे झालं एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. ठीक आहे. असाच प्रॉब्लेम मी तुम्हाला फक्त व्हॅल्यू बदलून या L1 आणि L2 च्या इंडक्टन्सच्या व्हॅल्यू बदलून तुम्हाला प्रश्न सोडवायला देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे व्यवस्थित समजलं असेल त्यांनी या व्हॅल्यू नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं, हा फॉर्म्युला लिहायचा आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये आन्सर कमेंट करायचं. विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्याला YouTube वरती अपलोड होत राहतील. माझा एक व्हिडिओ म्हणजे तुमच्या परीक्षेसाठी तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर होतो. त्या कन्सेप्ट वरती जर प्रश्न आला तुम्हाला तर 100% तुम्हाला सोडवता येतो आणि त्याचे मार्क तुम्हाला मिळवता येतात. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी बघा मी इथं L1 ची व्हॅल्यू समजा L1 ची व्हॅल्यू 6 हेनरी आहे आणि त्याच्यानंतर L2 ची व्हॅल्यू आहे 8 हेनरी आहे.
त्याच्यानंतर m ची व्हॅल्यू आहे 4, ठीक आहे, m ची व्हॅल्यू आहे 4 हेनरी, ठीक आहे। तर ह्या 3 व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं, कॅल्क्युलेशन करायचं आणि आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं। विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा। या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ या YouTube चॅनलवरती अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर ह्या ठिकाणी मी एक नंबर लिहितो, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती विचारू शकता। 95 45 21 91 59 या नंबरवरती कॉल करायचं आणि पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।